नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती? सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती? तर शहरी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे शहरी. सिंधू संस्कृती ही शहरी प्रकारची संस्कृती होती मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. प्रश्न क्रमांक 3. इसवी सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? इसवी सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे सत्यशोधक समाज. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तनांक कशाचा असतो? खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तनांक हवेचा असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे हवा. मित्रांनो, सर्वात कमी अपवर्तनांक हवेचा असतो मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5. 1942 साली सातारा जिल्ह्यात ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रति सरकारची स्थापना कोणी केली? 1942 साली सातारा जिल्ह्यात ब्रिटिश सरकार संपुष्टात आणून प्रति सरकारची स्थापना क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू शकली? कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? तर नारायण मेघाजी लोखंडे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. मित्रांनो, नारायण मेघाजी लोखंडे या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळू लागली मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7. इसवी सन 1949 मध्ये टिंबटिंब येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. इसवी सन 1949 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत पण संसदेचा अविभाज्य भाग आहेत मित्रांनो? तर राष्ट्रपती. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 9. भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे टिंबटिंबचे एकक आहे. भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे बलचे एकक आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे बल. प्रश्न क्रमांक 10. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण टिंबटिंब या वायूचे आहे. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण नायट्रोजन या वायूचे आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे नायट्रोजन. मित्रांनो, पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण नायट्रोजन या वायूचे असते मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11. पोलीस प्रशासन हा विषय संविधानाचा कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस प्रशासन हा विषय संविधानाचा राज्य सूचीमध्ये येतो मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे राज्य सूची. पोलीस प्रशासन हा विषय राज्य सूचीमध्ये येतो मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश लोकशाही विकेंद्रीकरण आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे लोकशाही विकेंद्रीकरण. प्रश्न क्रमांक 13. भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमारेषा कोणती? भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमारेषा मॅकमोहन रेषा आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मॅकमोहन रेषा. प्रश्न क्रमांक 14. माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचे आत्मचरित्र आहे? माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे महात्मा गांधी. माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 16. टिंबटिंबच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात. टिंबटिंबच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात तर ॲसेटिक ॲसिड. ॲसेटिक ॲसिडचा पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे ॲसेटिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 17.
द्विनामक परिमाणानुसार 1 GB बरोबर टिंबटिंब MB. द्विनामक परिमाणानुसार 1 GB बरोबर 1024 MB. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे 1024 MB. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे ब्ल्यू मॉर्मॉन. प्रश्न क्रमांक 19. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 20. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरले जाते मित्रांनो. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते मित्रांनो? तर बॅरोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो बॅरोमीटर. मित्रांनो बॅरोमीटर या उपकरणाने हवेचा दाब मोजला जातो मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21. प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, तो कोणता? प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, तो कोणता? तर IMEI. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो IMEI. प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, तो म्हणजे IMEI होय मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22. संगणकाशी संबंधित PDFचे पूर्ण रूप काय आहे? संगणकाशी संबंधित PDFचे पूर्ण रूप काय आहे? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? तर पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे, गिरणा ही देखील तापी नदीची उपनदी आहे, पांझरा ही देखील तापी नदीची उपनदी आहे, परंतु दारणा ही तापी नदीची उपनदी नाही मित्रांनो. तर दारणा ही गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे दारणा. प्रश्न क्रमांक 24. अनेर धरण अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अनेर धरण अभयारण्य धुळे जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे धुळे. प्रश्न क्रमांक 25. जैनांच्या पवित्र ग्रंथांना काय म्हणतात? जैनांच्या पवित्र ग्रंथांना अगमसूत्र म्हणतात मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे अगमसूत्र. प्रश्न क्रमांक 26. अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? तर जातक. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे जातक. अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते मित्रांनो? तर जातक दर्शवते, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. अजिंठा व वेरूळ ही भारतातील प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यात येतात? अजिंठा व वेरूळ ही भारतातील प्रसिद्ध स्थळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतात मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. अजिंठा व वेरूळ ही प्रसिद्ध ठिकाणे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28. 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला? 6 जून 1674 रोजी रायगड या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे रायगड. शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला मित्रांनो? तर 6 जून 1674 या वर्षी झाला. कोणत्या गडावर झाला? तर रायगड या गडावर झाला मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणी अंमलात आणला? व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणी अंमलात आणला? तर लॉर्ड लिटन. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड लिटन. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड लिटन यांनी अंमलात आणला होता मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30. सिद्धेंद्र योगी हे खालीलपैकी कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे? सिद्धेंद्र योगी हे कुचिपुडी या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे कुचिपुडी. सिद्धेंद्र योगी हे कुचिपुडी या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.